क्वेश्चन दिलेलं ना. केलं का? कॅन्डिडेटचे मग त्यामध्ये काय टाकणार? WTD येत नाही, मग काय टाकणार त्यामध्ये? वीक मधून एक्सपेक्ट केलं ना, स्टार्ट ऑफ द वीक. टाक वीक. WTD म्हणजे काय? वीक टू टिल डेट. टाकून बघा. नाही येते. नाही, अजून काय क्वेश्चन दिले? ऑनलाईन क्वेश्चन काय? दोन नव्हते रे. क्वेश्चन्स काय होते? एक रेंज दिलेली ना मी बहुतेक. केलं का ते फाइंड आउट? ऑनलाईन तुम्ही बोला पटकन. ऑनलाईन चालूच करणार नाही मी, नाही तर बोलले नाही तर. कीर्तीश, अरे आवाज पण येतो त्यांचा. जस्ट राईट. सर आज करतो मी. ओके. बाकीचे चैताली, सानिका, रितेश कम्प्लिटेड सगळे डॅक्स. समीक्षा, ओके. बोलायचं नाही वाटतं कोणाला. ठीक आहे, चालू करा. ओके, आपले डॅक्स झालं, ट्रान्सफॉर्मेशन झालं. फर्स्ट काय स्टेप्स होती आपली? डेटा लोडिंग. सेकंड, डेटा अंडरस्टँडिंग. थर्ड, डेटा ट्रान्सफॉर्मेशन. राईट, ट्रान्सफॉर्मेशन झालं. फोर्थ, डेटा व्हिज्युअलायझेशन. आता जे काय करणार आपण ते काय करणार? व्हिज्युअलायझेशन करणार. राईट, खूप सारे रॅक्स लिहिलेत, खूप सारे ट्रान्सफॉर्मेशन केलेत, ETL ऑपरेशन परफॉर्म केलेत, डेटा मॉडेलिंग केली, खूप काय काय केले. राईट, ओके. सो आता काय करायचं आपल्याला? जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. ओके, जे काय व्हिज्युअलायझेशन असतं, ओके, ते तुमच्यावर डिपेंड असतं. म्हणजे काय होतं की आता समजा मी XYZ बिझनेस ओनर आहे. ओके, बिझनेस ओनर जशी रिक्वायरमेंट देतो त्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड हे करायचं असतं, डिझाईन करायचं असतं. ओके, सो हा काय कॅनव्हास आहे. ठीक आहे, ह्याच्यावर जे काही व्हिज्युअलायझेशन तुम्ही करता ते कुठं दिसणार आहे? सगळं कॅनव्हासवर दिसणार आहे. ओके, इथे राईटला फॉर्मॅट पेंटर म्हणून आहे. ओके, त्याच्यावर जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा इथे काहीतरी फॉर्मॅटचा एक ऑप्शन ओपन होतो. ओके, हे काय सगळे पेज सेटिंग आहेत. ओके, ही कॅनव्हास सेटिंग माझी. हॅलो, ऑनलाईन प्रॉब्लेम कोणाला? ओके, हे कॅनव्हास आहे माझा. राईट, हे सर कॅनव्हासमध्ये आवाज ब्रेक होतोय. ब्रेक होतोय. सगळ्यांना प्रॉब्लेम आहे का? हो नाही सर. सर, नो सर. मला तरी कोणाला प्रॉब्लेम होता? आय थिंक, ऐक ना, मीटिंग लिव्ह करून परत जॉईन हो. ओके. ओके, हा माझा कॅनव्हास आहे. कॅनव्हासची काहीतरी सेटिंग असते, म्हणजे त्यामध्ये पेजची इन्फॉर्मेशन आली. जेव्हा मी कॅनव्हास सेटिंगवर क्लिक करतो त्या टाईप ऑफ पेजेस आहेत, लाईक 16:9, 4:3, देन लेटर आहे, देन टूल टिप आहेत. ओके, देन कस्टम, तुमच्या अकॉर्डिंग टू तुम्ही किती पण ठेवू शकता साईज. ओके, ह्याला आय थिंक काहीतरी 4000 मॅक्सिमम हाईट वगैरे काहीतरी असते. जस्ट चेक करतो. 4000. ओके, 4000 पिक्सल. राईट, 4000च्या अगेन्स्ट पुढे नाही जाते. 4000 लास्ट तुमची साईज आहे. ओके, हे लक्षात ठेवा. 4000, 5000, 5000 पण आहे. 5000 तुम्ही हाईट करू शकता. ओके, नॉट मोर दॅन दॅट. ठीक आहे, दिस इज द युअर कस्टम सेटिंग्स. ठीक आहे, देन कॅनव्हासचं बॅकग्राऊंड आहे, म्हणजे आता कोणत्या कलरचं? व्हाईट कलरचं. तुम्ही काय करता, इथून कलर चेंजेस करू शकता, किंवा इमेजेस असतात एखाद्या कंपनीचा. जेव्हा कंपनीवर तुम्ही बिझनेसचं जे असतं त्याच्यावर तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करता, तर त्याचा लोगो मॅन्डेटरी असतो की बॅकग्राऊंडला दिसावं कॅनव्हासच्या. त्यासाठी तुम्ही काय करता, इथून इमेज ब्राउज करता. ओके, देन त्याचे कलर चेंजेस असेल वगैरे एक्सेट्रा. देन वॉलपेपर वगैरे, दॅट्स इट. ओके, नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखादा डॅशबोर्ड बनवणार आहे, तेव्हा तो डॅशबोर्ड फक्त एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी नाही बनवत तुम्ही. आता जो मी डॅशबोर्ड क्रिएट करतो ते 50 लोक त्याच्यावर अवलंबून आहेत. जर माझ्या डॅशबोर्डमध्ये थोडीशी जरी मिस्टेक झाली, 50 लोकांचं काम थांबणार डायरेक्ट. ओके, सो तुम्ही जो डॅशबोर्ड बनवताय तो एका व्यक्तीला अवलंबून नसतो, तो
त्या कंपनीमध्ये जवळजवळ 400 लोक असतील त्यांना तो डॅशबोर्ड दिसतो. ओके, म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे, माझा एक फ्रेंड आहे, तो एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये कामाला. ओके, तिथं जर त्यांचे टोटल ऑर्डर्स येतात, रिटर्न्स त्यांचे क्वांटिटी जातात, किती क्वांटिटी दररोज मॅन्युफॅक्चर, त्याचा एक पूर्ण डॅशबोर्ड दिसतो. त्या डॅशबोर्डच्या अकॉर्डिंग त्यांना सगळं दररोज मॅन्युफॅक्चर करायला लागतात गोष्टी. ओके, सो नेहमी लक्षात ठेवायचं डॅशबोर्डमध्ये असं बनवायचं की ॲक्युरेट. ओके, डेटा कधीच 99% 100% ॲक्युरेट नसतो. डेटा हा 95% ॲक्युरेट असतो, 5% प्लस मायनस असतो. ओके, ठीक आहे. जेव्हा डॅशबोर्ड क्रिएट करता तेव्हा 2 रूल आहेत, एक आहे एफ रूल आणि एक आहे झी रूल. आता एफ रूल म्हणजे काय, हा एवढा पार्ट दिसतोय वरचा. ओके, इथे ऑलवेज त्याचा एक टायटल येईल. ओके, काय येईल, टायटल येईल. आणि इथं लेफ्ट साईड आहे ना, ही लेफ्ट साईड, तिथं नेहमी त्याचे फिल्टर्स येतील. ओके, फिल्टर म्हणजे काय, स्लायसर म्हणू शकतो आपण. स्लायसर म्हणजे काय, 2024 2023 हा जर आपल्या डायरेक्ट डेटा एखाद्या बटनवर क्लिक करून जर शो करायचं असेल त्याला आपण स्लायसर्स म्हणतो. ओके, सो वरती काय येईल, तुमचं टायटल, देन लेफ्ट साईडला फिल्टर्स वगैरे, स्लायसर्स. ओके, देन टायटलच्या खाली ऑलवेज तुमचे सिंगल केपीआयज असतात. आता केपीआयज म्हणजे काय, हे असतात की परफॉर्मन्स इंडिकेटर. लाईक तुम्हाला एक सिंगल व्हॅल्यू हायलाईट करायची, म्हणजे काय, टोटल रेव्हेन्यू झाला, टोटल ऑर्डर झाला, रिटर्न रेट पर्सेंटेज, टोटल रिटर्न्स, हे काय झालं, मोठमोठ्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायचे, हायलाईट्स करायचे. ते कुठे येणार, टायटलच्या खाली. ओके, आणि जे टायटलच्या खाली केपीच्या खाली बार चार्ट्स वगैरे झाले, लाईक तुम्हाला एखाद्या कम्पेअर करायच्या गोष्टींशी, 2 कम्पेअर करायच्या, म्हणजे 2 प्रोडक्ट आहेत, 2 प्रोडक्टचा मला रेव्हेन्यू दाखवायचं, कम्पेअर करायचं. ओके, ते कुठे येणार, थर्ड लाईन येणार. आणि त्याच्या खाली फोरकास्टिंग. ओके, हा काय झाला, एफ रूल. असा पूर्ण एफ रूल बनतोय. ओके, इथे सेम. ओके, काय आला, माऊस वरून कळत आहे ना, एफ रूल ऑनलाईन काय आलं, परत एकदा सांगा सर. परत एकदा सांगू. ओके, एफ रूल फर्स्ट काय येईल, टायटल येईल, त्याच्या खाली केपीआयज. केपीआयज म्हणजे सिंगल एंटिटीने डिनोट करतो. ओके, हायलाईट होतो सिंगल व्हॅल्यू. देन इथं लेफ्ट साईडला येतील ते सगळे स्लायसर्स येतील. ओके, फिल्टर स्लायसर जे काय असतील ते. देन मिडलला काय येतील, तुमचे चार्ट्स, वेगवेगळे व्हिज्युअलायझेशन, बार चार्ट, पाय चार्ट, एरिया चार्ट, जे काय असतील व्हिज्युअलायझेशन मध्ये, ते सगळे कुठे येतील, मिडलला येतील. देन लास्टला काय येतील, फोरकास्टिंग रिलेटेड डेटा. ओके, हा काय झाला, एफ रूल झाला. ओके, हा असा वर्क होतोय, असा सिम्पल. ओके, ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर. यस सर. ओके, देन सेकंड आहे झी रूल. झी रूल सेम ह्याच्यासारखा वर्क करतो, एफ रूल सारखा, बट झी रूल झेड कसा असतो, असं समथिंग आहे, ते झेड असतं. ओके, सो वरती टायटल, त्याच्या खाली स्लायसर. ओके, फर्स्ट काय येईल, टायटल, त्याच्या खाली स्लायसर्स येतील, आणि देन त्याच्या खाली केपीआय येतील. ओके, फर्स्ट काय, टायटल, स्लायसर, देन केपीआय, देन तुमचे चार्ट्स काय असतील, ते पाय चार्ट झालं, बार चार्ट वगैरे वगैरे, जे एक्स्ट्रा चार्ट्स आहेत तुम्ही जे परफॉर्म करणार ऑपरेशन, जे तुम्ही व्हिज्युअलायझेशन मध्ये दाखवणार आहे, ते कुठे येतील, थर्ड नंबर येते. देन अगेन लास्ट नंबरला काय येते, फोरकास्टिंग और मॅप व्हिज्युअल्स. ओके, डन. एफ रूल क्लिअर, झी रूल क्लिअर. बट कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही जाताल, एमएनसी मध्ये जेव्हा तुम्ही जाताल, तेव्हा एफ आणि झी रूल कोणच लक्षात नाही ठेवत. ओके, फास्ट इथं आहे ना खुर्ची, 2 खुर्ची आहेत बस. टेबल, एफ रूल आणि झी रूल काय आला ऑनलाईन, एव्हरीवन. यस सर. ओके, देन मी काय सांगत होतो, हा ओके, जेव्हा तुम्ही एमएनसी मध्ये जाताल तेव्हा एफ झी रूल कोण लक्षात नाही ठेवत. ओके, ते डॅशबोर्ड कसा डेव्हलप होतो, तुम्ही काय होते, एक मीटिंग ऑर्गनाईज होते. ओके, बिझनेस ओनर सोबत एक मीटिंग ऑर्गनाईज होती, त्याला ज्या अकॉर्डिंग टू तो डॅशबोर्ड हवाय त्या अकॉर्डिंग टू आपण डॅशबोर्ड क्रिएट करतो. जो तो म्हणला मला स्लायसर इथं खाली पाहिजे, तर आपल्याला स्लायसर खालीच द्यायला पाहिजे. अकॉर्डिंग टू म्हणजे बिझनेस ओनरच्या अकॉर्डिंग आपल्याला पूर्ण डॅशबोर्ड बनवायचा असतो. एक मीटिंग होते, जेव्हा तुम्ही एमएनसी मध्ये जाताल तेव्हा तुम्हाला कळेल की मीटिंग्स कशी कंडक्ट होते त्या डॅशबोर्ड रिगार्डिंग. देन डॅशबोर्ड क्रिएट. ओके, क्लिअर. ओके ओके, सो आपण काय करू, स्टार्ट करायचं डॅशबोर्ड बिल्ड करणं. ओके, फर्स्ट काय सांगितलेलं मी, टायटल. ओके, जेव्हा तुम्हाला टायटल क्रिएट करायचं असतं तिथं टेक्स्ट बॉक्स म्हणून एक ऑप्शन आहे, दिसतोय, टेक्स्ट बॉक्सवर जस्ट क्लिक करतो. आला हा माझा टेक्स्ट बॉक्स काहीतरी आहे. ओके, त्यामध्ये
जे काही तुमचं फर्स्ट पेज असेल, ओके, हे ऑलवेज समरी दाखवेल पूर्ण डेटाची. काय दाखवेल? पूर्ण डेटाची समरी दाखवेल. ह्याला काय म्हणतो आपण? समरी पेज म्हणू शकतो. फर्स्ट पेज इज ऑलवेज समरी पेज. ओके, सो याला जस्ट नाव देतो एक्झिक्युटिव्ह समरी. ओके, जस्ट अरेंज करतो. छोटा ठीक आहे. आता जशी तुम्हाला मेकअपची गरज असते, मुलांना जशी मेकअपची गरज असते, तशी डॅशबोर्डला पण एका मेकअपची गरज असते. ओके, जेव्हा तुम्ही एखादं क्लिक करता व्हिज्युअल आणि जेव्हा फॉर्मॅट पेंटरमध्ये जातात तेव्हा ऑटोमॅटिकली ऑप्शन्स ओपन होतात. ओके, काय केलं मी? त्या व्हिज्युअलवर क्लिक केलं, टेक्स्ट बॉक्स नावाचा व्हिज्युअल घेतला आपण, त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह समरी टाकली मी. ओके, देन इथं फॉर्मॅट पेंटर म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, ज्यांचे अपडेट व्हर्जन असेल त्यांच्याकडे असेल फॉर्मॅट पेंटर इथं, नाही तर इथं वरती कुठेतरी असतो. ओके, फॉर्मॅट पेंटरवर क्लिक केलं देन अशा ऑप्शन्स ओपन होतात. फर्स्ट पेन काय दिसतंय? त्याचं साईज अँड स्टाईल अँड टायटल. ओके, आता मी एक काढतो आणि जस्ट टायटलला ऑन करतो. ओके, एक्झिक्युटिव्ह समरी क्लोज करतो अँड टायटलला जस्ट ऑन करतो. ओके, देन इथं तुम्ही अगेन टायटल टाकू शकता, काय असेल ते तुमचं एक्झिक्युटिव्ह समरी. आलं सेंटरला ऑटोमॅटिकली. इथं साईज इन्क्रीज करतो. ओके, तुम्हाला जर कलर चेंज करायचा असेल, बॅकग्राऊंडचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर प्रॉपर्टीजमध्ये जायचं. ओके, प्रॉपर्टीज सॉरी इथंच वरतीच दिसतंय साईज अँड स्टाईलमध्ये ना, हे सगळे ऑपरेशन आहेत बॅकग्राऊंड कलर अँड वन. ओके, व्हिज्युअल बॉर्डर ऑन करायची, शॅडो ऑन करायचं करू शकता. ओके, अँड देन व्हिज्युअल बॉर्डर अकॉर्डिंग टू यू तुम्ही देऊ शकता. ओके, मी आता फक्त 9 देतो. देन तुम्हाला जर त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकता. आता मी त्याचा ब्लॅक ठेवतो. ओके, अँड माझा ह्याचा कलर कशाचा म्हणतात, टायटलचा कलर व्हाईटमध्ये डिनोट करतो. ओके, दिसतंय? चांगलं दिसतंय ब्लॅक अँड व्हाईट. आत्ता आपण ही थीम वापरू ब्लॅक अँड व्हाईट. बट जेव्हा तुम्ही डॅशबोर्ड बिल्ड करताना तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं, जेवढा लाईट कलर जास्त तेवढा बॅकग्राऊंड, तेवढा अटेन्शन जास्त, कारण तेवढा अट्रॅक्शन जास्त त्या डॅशबोर्डचं. ओके, क्लिअर? जेव्हा तुम्ही लाईट थीम यूज करताल तेव्हा तेवढा जास्त छान डॅशबोर्ड दिसतो. ओके, माझं एक काहीतरी टेक्स्ट बॉक्स नावाचं क्रिएट झालंय, राईट? आता हा डेटा कशाचा आहे? ॲडव्हेंचर वर्क्सचा आहे, राईट? त्याचा कुठेतरी लोगो मला मेन्शन करावा लागेल. ओके, सो त्यासाठी काय करतो, मी लोगो डाउनलोड करतो जस्ट गुगलवर जाऊन. बोर होत असेल ना नक्की? फक्त डाउनलोड करतो, दुसरं काय नाही करत. करा तुम्ही पण परफॉर्म पटकन लॅपटॉप ओपन करून सगळेजण. ॲडव्हेंचर बॉक्स. जस्ट सेव्ह इमेज कर. जस्ट सेव्ह केली इमेज जाऊन. ओके, आता काय करायची मला इमेज, काय करायची, इथे जस्ट मला एक लोगो द्यायचा आहे. ओके, काय करायचं आहे, एक लोगो द्यायचा आहे. ओके, जेव्हा मी इन्सर्टवर क्लिक करतोय तिथं काहीतरी ऑप्शन्स ओपन होतात आहे. ओके, इथं राईट साईडला एक इमेज ऑप्शन आहे शेपच्या साईडला. ओके, दिसतंय सगळ्यांना शेपच्या साईडला इमेज? जस्ट त्याच्यावर क्लिक करतो.
सेव्ह केलाय मी कुठेतरी डेस्कटॉपला. तुमचा पॉवर बायचा डॅशबोर्ड आहे ना हा खूप स्ट्रॉंग असतो. ओके, म्हणजे एक एक्झाम्पल देतो. माझा एक फ्रेंड आहे, तो एका फॉरेन कंपनीमध्ये कामाला आहे. ओके, जे डिगिंग होते माहिती आहे, डिगिंग खोदतात लोक, ते किती पर्सेंट खोदायला आहे ना त्याच्यावर डॅशबोर्ड बनलेला आहे. किती पर्सेंट खोदायला पाहिजे. इफ जर त्या डिगिंग माहिती आहे जेवढं, जर त्या पर्सेंटच्या खाली जर डिगिंग गेलं तर तेवढं त्यांना मॅनफोर्स वाढवायला लागतं. असं सगळं तुमचं ह्याच्यावर पण पॉवर बाय डॅशबोर्ड बनतोय. सो जे काय करणार आहे तुम्ही नीट करा. ओके, हा लोगो दिला मी. फर्स्ट लोगो इथं लेफ्ट साईडला जस्ट होतो. ओके, आता मला काय काय सिंगल एंटिटी मी हायलाइट्स करू शकतो केपीआयज म्हणजे. केपीआयज म्हणजे असं लक्षात ठेवा, की परफॉर्मन्स इंडिकेटर. म्हणजे तुमचे कार व्हिज्युअल आले सगळे व्हिज्युअलायझेशन असेल त्याला काय म्हणतो आपण, की परफॉर्मन्स इंडिकेटर. ओके, मला काय करायचं आता, सिंगल व्हॅल्यू हायलाइट करायची. ओके, जेव्हा सिंगल व्हॅल्यू हायलाइट करायची असेल तेव्हा व्हिज्युअल यूज करतो आपण कार्ड व्हिज्युअल. ओके, सो कोणकोणतं आपण सिंगल एंटिटी दाखवू शकतो इथं, एनीवन? टोटल प्रॉफिट, टोटल रेव्हेन्यू. टोटल ओके, टोटल प्रॉफिट, टोटल रेव्हेन्यू. ठीक आहे, मी काय करतो, जस्ट एक कार्ड व्हिज्युअल घेतो. टोटल कुठे रिटर्न राईट, कुठे टोटल कार्ड व्हिज्युअल कुठे आहे, व्हिज्युअलायझेशन पेन मध्ये. राईट, जस्ट त्याला सिलेक्ट करतो. आपण टोटल रेव्हेन्यू नावाचा एक मेजर बनवला आहे ना. कुठे बनवला आहे तो मेजर, त्यासाठी एक नवीन टेबल घेतलाय, कॅल्क्युलेटेड मेजर म्हणून. त्या मेजर्स मध्ये सगळे मेजर लिहिलेले आहेत आपण. राईट, मी टोटल रेव्हेन्यू नावाचा मेजर क्रिएट केलाय. काय करणार याला, जस्ट उचलणार आणि इथं ड्रॅग करणार ऍड डेटामध्ये. और सिंपल तुम्ही इथं टिक जरी केलं तर ऑटोमॅटिकली येईल. ओके, हे बघा मी करतो, जस्ट अनटिक करतो, केला गेला ऑटोमॅटिकली. इथं जस्ट टिक करतो, आला टोटल रेव्हेन्यू ऑटोमॅटिकली. ओके, ह्याला पण एडिटची गरज थोडं, का असंच दाखवणार आहे तुम्ही सिंपल प्लेन नाही. राईट, काय करायला लागेल, फॉर्मॅट पेंटर आलं, इथं व्हिज्युअल वगैरे सगळं आलं ऑटोमॅटिकली. ओके, जो ह्याचं कॅटेगरी लेबल आहे, म्हणजे काय, ही टोटल रेव्हेन्यू ह्याला काय म्हणतो आपण, कॅटेगरी लेबल, ते ऑटोमॅटिकली पॉवर BI कडून येते. ह्याला जस्ट क्लोज करतो आणि टायटलला ऑन करतो. ओके, केलं क्लोज, मी इथे थांबा क्लोज करतो मग तुम्हाला कळून जाईल. अशा ऑप्शन दिसतात ते सगळ्यांना व्हिज्युअलमध्ये. इथे काय होतं, कॅटेगरी लेबल ऑन होतं, ऑन होतं सॉरी, त्याला काय केलं मी, जस्ट ऑफ केलं आणि टायटलला काय करतो, ऑन करतो. ओके, टायटल नेहमी वरतीच असतं ना, कोणत्या ह्याच्या कार्ड्सच्या वरतीच असतं ना टायटल्स. ओके, सो इथे काय लिहितो मी, टोटल रेव्हेन्यू. जस्ट त्याला काय होतं, सेंटरला घेतो. साईज अँड स्टाईल मध्ये जाऊन त्याचा व्हिज्युअल बॉर्डर ऑन करतो जस्ट. अँड शॅडो जस्ट 9 डिग्री घेतो कॉर्नर्स. ओके, असं काय झालं. मला त्याचा बॅकग्राऊंड कलर पण चेंज करायचा आहे. काय करायचं आहे, बॅकग्राऊंड कलर पण चेंज करायचा. आता व्हाईट आहे, मी काय करतो, अगेन ब्लॅक करतो. ओके, आणि काय आलं, मला नंबरला अगेन हायलाईट करावं लागेल ना. राईट, सो मला काय लागेल, फर्स्ट टायटलमध्ये जाऊन त्याचा कलर, टायटलचा कलर चेंज करावा लागेल. ओके, देन इथं कॉल आउट व्हॅल्यू म्हणून दिसते, कॉल आउट व्हॅल्यूमध्ये जाऊन जस्ट त्याचा कलर व्हाईट करतो. कॉल आउट व्हॅल्यू म्हणजे काय, जी तुम्हाला आता तिथं व्हॅल्यू रिप्रेझेंट होती ना, ती व्हॅल्यू, त्याला काय म्हणतो आपण, कॉल आउट व्हॅल्यू. ओके, फर्स्ट दाखवला मी टोटल रेव्हेन्यू नावाचा. राईट, सेकंड मला दाखवायचं आहे, काय दाखवू शकतो, टोटल ऑर्डर्स. ओके, अगेन काय करतो, एक कार्ड व्हिज्युअल सिलेक्ट करतो. ओके, त्यामध्ये काय करतो, टोटल ऑर्डर्स ड्रॅग करतो. बट आता तुम्ही म्हणताल सर हे सारखं सारखं मला एडिट करावं लागेल, ह्याच्याऐवजी जर कॉपी पेस्ट केलं तर. तुम्ही एक मेजर डायरेक्ट कंट्रोल-C कंट्रोल-V करून पण व्हिज्युअल कॉपी पेस्ट करू शकता. ओके, बट कॉपी पेस्ट केल्यानंतर त्याची साईज वगैरे येत नाही, जी काही साईज आपण दिली ह्याला. ओके, सो जेव्हा तुम्ही इथं सिलेक्ट करता एखाद्या व्हिज्युअलला, इथं फॉर्मॅट पेंटर म्हणून एक ऑप्शन दिसतोय, तो विजिबल होतो, त्याला क्लिक करतो मी. हिला आला इथं काहीतरी पेंट, आणि जस्ट ह्या व्हिज्युअलवर क्लिक करतो, झालं का ऑटोमॅटिकली. ओके, काय आलं, फॉर्मॅट पेंटरचा यूज.
आहे ना, एक्सेलमध्ये पण असेलच तुम्हाला फॉर्मॅट पेंटर वगैरे, जर एक्सेल नीट केलं असेल तर. ओके, ठीक आहे. टोटल ऑर्डर्स झाले. अजून टोटल प्रॉफिट. ओके, ठीक आहे. जस्ट मी टायटल ऍड केलं नाही, बट थांबा एक मिनिट, टायटल पण ऍड करून टाकतो. टोटल ऑर्डर्स. ओके, देन थर्ड काय होतं माझं, काय फाइंड आउट करू शकतो मी अजून? रिटर्न रेट पर्सेंटेज पण काढलेत ना आपण? काढले का रिटर्न रेट पर्सेंट? काढले ना. काय करणार अगेन मी, कार्ड व्हिज्युअल मध्ये जाणार, कार्ड व्हिज्युअल सिलेक्ट करणार आणि त्यामध्ये काय ड्रॅग करणार, टोटल रिटर्न रेट पर्सेंटेज. कुठे आहे? हेच ना, पर्सेंट ऑफ ऑल रिटर्न. 1% आहे. काय ते चुकतंय? हे रिटर्न रेट पर्सेंट 2 पॉईंट समथिंग असं. ओके, केलं मी थर्ड व्हिज्युअल ड्रॅग. अगेन काय करणार मी, ह्याच्यावर सिलेक्ट फॉर्मॅट पेंटर अँड देन जस्ट त्या व्हिज्युअलवर जाऊन त्याला पेंट करतो. त्याला एक ऑटोमॅटिकली सगळे चेंजेस होऊन गेले, त्याचे व्हाईट वगैरे जे सगळं झालं. फक्त मला काय करायचं, टायटल टाकावं लागेल. ओके, रिटर्न रेट पर्सेंट. अजून टोटल प्रॉफिट दाखवू शकतो, टोटल रिव्हेन्यू माझं मला माहिती, टोटल ऑर्डर्स माहिती, रिटर्न रेट पर्सेंटेज माहिती. टोटल काय करू, प्रॉफिट दाखवा. ओके, अगेन कार्ड व्हिज्युअल. अगेन त्यामध्ये काय ड्रॅग करणार मी, टोटल प्रॉफिट. कुठे गेलं, जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप आहे आता, दुसरं काहीच गोष्ट नाही. ओके, अगेन काय करणार, इथे जाणार फॉर्मॅट पेंटर अँड देन फॉर्मॅट पेंटर अँड देन. बट हे जे काय आहे ते एका अलाइनमेंट मध्ये दिसलं पाहिजे, राईट? हे आता कसंही दिसतंय, बरोबर? काय करतो मी, कंट्रोल दाबून सगळं सिलेक्ट करतो. ओके, सगळे काय करतो, सिलेक्ट करतो. ओके, देन फॉर्मॅट पेन मध्ये जातो. ओके, नाही तर अलाइन म्हणून एक ऑप्शन आहे. ठीक आहे, हे अलाइन कशानुसार होतं, ह्या सगळ्यांमध्ये जो टॉपला असेल, ज्याची टॉप अलाइनमेंट असेल, आता कसं ॲडव्हेंचर वर्क्स आहे, त्या ॲडव्हेंचर वर्क्सच्या लाईनला सगळे व्हिज्युअल्स आहेत. ओके, सगळं तो अलाइन ॲट टॉप. ओके, असं काहीतरी येते आत्ता. ओके, अँड अलाइन अगेन हॉरिझॉन्टली. काय झालेलं, थांबा साईज छोटी करतो. तुम्ही असं जरी अलाइन केलं तरी करू शकता. डायरेक्ट इथं दिसतंय बघा, ते रेड लाईन दिसते का सगळ्यांना, ऑनलाईन दिसते सगळ्यांना. रेड लाईन नुसार तुम्ही काय करू शकता, अलाइन करू शकता. ओके, माझे मेन KPIs झाले फाइंड करून, बरोबर आहे? जस्ट मी टोटल रेव्हेन्यू आधी घेतो. हे काय फाइंड केलेलं आपण, 10.4 मिलियन प्रॉफिट आहे का? झाल्याचं काही KPIs दिसतात ते माझे. तुम्ही तर अजून काय काय दाखवू शकता, वेगवेगळे किती कस्टमर आहेत, काय काय, किती काय काय. बट आता माझ्या कस्टमरचं पेज आहे का, नाही? माझं काय एक्झिक्युटिव्ह समरीचं पेज आहे, त्यामुळे मी कशा रिलेटेड, फक्त ट्रान्झॅक्शन रिलेटेड जो काही डेटा आपण फाइंड केलाय तो शो करतो. ओके, देन माझी कंडिशन अशी की मला जे काय कॅटेगरीज आहेत त्यांचा रिव्हेन्यू किती हे फाइंड आउट करायचं, म्हणजे ते शो करायचं आहे एक्झिक्युटिव्ह समरी पेजवर. ओके, त्यासाठी मी कोणता यूज करणार चार्ट, एनिवन सांगू शकतो का? जर बार चार्ट आहे, बार चार्ट कसा एक आडव्या लाईन मध्ये दिसतो, आडव्या लाईन मध्ये दिसतो ना, जस्ट करतो सिलेक्ट करतो.
ओके. मला कशामध्ये दाखवायचं होतं? कॅटेगरी नेम. 3च कॅटेगरी आहेत ना आपले, ॲक्सेसरीज, बाईक अँड क्लोथ्स. ओके. सो कशामध्ये आहेत आपलं ते कॅटेगरीज टेबलमध्ये, राईट? प्रोडक्ट कॅटेगरीजमध्ये आहे का? ऑलवेज रिमेंबर जो काही डेटा डिस्क्रिप्टिव्ह डेटा असेल तो नेहमी एक्स ॲक्सिसवर असेल, आणि जो काही तुमचा व्हॅल्यूज असतील ते नेहमी कुठं असतील, न्यूमेरिकल डेटा तो कुठं असेल, वाय ॲक्सिसवर. मग कशा थ्रू दाखवायचे? बाय टोटल रेव्हेन्यू. ओके, जस्ट टोटल रेव्हेन्यू. का नाही येते रे? कॅटेगरी नेम बरोबर आहे का? Just wait a minute. काही एरर झालेला? काय एरर झालेला किंवा नोटीस केला? काय एरर झालेला? माझ्याकडून चुकीचं सांगायला की वाय ॲक्सिसवर नेहमी जो वाय ॲक्सिस आडवा असतो त्यावर काय नेहमी तुमच्या कॅटेगोरिकल व्हॅल्यू येतील. ओके. आणि जे एक्स ॲक्सिस असेल तिथं तुमच्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज. ओके. वाय ॲक्सिस वाय उभा असतो का? हा सॉरी, वाय उभा असतो ना, त्याच्यावर काय असते, जसं तुम्ही तुमच्या स्टॅटिक ग्राफ मध्ये बघितलं असेल, वाय ॲक्सिसवर तुम्ही नेहमी तुमचे नाव वगैरे काय असतील ते लिहायचे ना, आणि एक्स ॲक्सिसवर व्हॅल्यूज नव्हते लिहित असे. ठीक आहे, डिपेंड्स असं असायचं. ठीक आहे. आता असं लक्षात ठेवा की वाय ॲक्सिसवर काय असेल, तुमचे कॅटेगरीज नेम्स वगैरे काय असेल ते, आणि एक्स ॲक्सिसवर तुमचं सगळं न्यूमेरिकल, टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट वगैरे काय असेल. ओके, गॉट इट? आली तर ऑटोमॅटिक. जर मी त्या वाय ॲक्सिसला इथे टाकत होतो तर आन्सर कसं येत होतं? एक नंबर फॉर्मॅटमध्ये मला दाखवत होतं 1 2 3 4. बट तसं दाखवायचं का मला? कॅटेगरी अगेन्स्ट रेव्हेन्यू दाखवायचं मला, राईट? ओके. स्वतःला मग थोडं एडिट करू. ओके. अगेन मला फर्स्ट टायटल चेंज करावं लागेल, रेव्हेन्यू वर्सेस कॅटेगरी, कारण कॅटेगरी अगेन्स्ट रेव्हेन्यू असं करू शकतो. ओके. रेव्हेन्यू वर्सेस कॅटेगरी. ओके. नंतर सेंटर. ठीक आहे. अगेन काय चेंज करू शकतो अजून? व्हिज्युअल बॉर्डर ऑन करतो, बॅकग्राऊंड कलर एक राहिला. ओके, करतो. व्हेर इज बॅकग्राऊंड कलर? ओके, व्हाईट आहे ना, जस्ट त्याला ब्लॅक कर. सगळंच ब्लॅक झालं. वेट इथं वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस म्हणून दिसतंय का? जस्ट त्याला ड्रॉप डाऊन करतो. ओके. त्याचे कलर्स येतात इथे ऑटोमॅटिकली. ओके. मला ते कशामध्ये ठेवायचे? व्हाईट कलर्समध्ये ठेवायचे सगळे. दिसतंय इथं ऑटोमॅटिकली. अगेन एक्स ॲक्सिसवर जाणार मी. कुठे गेलं ॲक्सिस? व्हॅल्यूज म्हणून ऑन केलं. कुठे येते? व्हाईटमध्ये पाहिजे मला. सर याला फॉर्मॅट पेंटर नाही करू शकत का? और लाईक म्हणजे आपण फॉर्मॅट पेंटर सेम व्हिज्युअललाच अप्लाय करू शकतो का? लाईक डिफरंट व्हिज्युअलला नाही करू शकत? करू शकता तुम्ही, तसं काय नाही. प्रत्येक व्हिज्युअल डायरेक्ट ते काढलं जातं, त्या पर्टिक्युलर व्हिज्युअल जातं. ओके. मी काय करतो, जस्ट काय करतो, याला फॉर्मॅट पेंटर करतो, अँड देन वर्क होते का इथे? त्या कॅटेगरी नेम वगैरे काही येत नाहीये मला. ओके. सो ते काय होतं, एक पर्टिक्युलर व्हिज्युअलला, म्हणजे व्हिज्युअलला जर एखाद्या अप्लाय केलं ना, करू शकतो तुम्ही, असं काही नाही. फॉर्मॅट व्हिज्युअल. ओके. हॅलो, कोणा डाऊट होता? येस सर. क्लिअर झालं. माझं हे निघाले काहीतरी रेव्हेन्यू वर्सेस कॅटेगरी. म्हणजे काही तुम्ही जर होवर केलं तर बाईक्स किती रेव्हेन्यू देत आहे
ॲक्सेसरीजवर होवर केलं तर ॲक्सेसरीज किती रेव्हेन्यू देत आहे, क्लोथिंग किती रेव्हेन्यू देत आहे, हे सगळं समजतं. राईट. जस्ट जेवढं तुम्ही कमी ब्लँक व्हाईट स्पेसेस ठेवताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं. ओके. सेकंड, मला एखादा ट्रेंड दाखवायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे मला, ओव्हर द मंथ. ओके, काय करायचं, ओव्हर द मंथ माझा रेव्हेन्यू किती होतं हे दाखवायचं आहे मला. म्हणजे तो एक ट्रेंड झाला. ओव्हर द मंथ किती समथिंग काय ते रेव्हेन्यू होता. पहिल्या महिन्यात 1000 होतं, दुसऱ्या महिन्यात 2000 होतं, तिसऱ्या महिन्यात 3000 होतं. राईट. जेव्हा एखादा ट्रेंड दाखवायचा असेल तो असतो तुम्हाला, तेव्हा तुम्ही लाईन चार्ट यूज करता. ओके. कोणता चार्ट यूज करता, लाईन चार्ट. ओके. सो लाईन चार्ट कुठे आहे, लाईन चार्ट इथं आहे बघा. ठीक आहे. जस्ट लाईन चार्टला मी सिलेक्ट करतो. केलं सिलेक्ट. मग काय दाखवायचं होतं, मंथ वाईज रेव्हेन्यू. तुम्हीच सांगा कुठे काय टाकणार, एक्स एक्सिस मध्ये काय टाकणार, वाय एक्सिस मध्ये काय टाकणार. एक्स एक्सिस मध्ये काय टाकणार, एक्स मध्ये रेव्हेन्यू. ओके. वाय मध्ये मंथ. ठीक आहे. एक्स मध्ये रेव्हेन्यू टाकणार होतो. कुठं सांगितलेलं मी ऑलवेज, वाय एक्सिस ना. मग अशी कुठे टाकलेलं आपण, वाय एक्सिस मध्ये टाकला ना. आणि एक्स एक्सिस मध्ये काय टाकणार, मंथ. ओके. स्टार्ट ऑफ द मंथ टाकू. ओके. केलंय ना आपण, काढलंय ना स्टार्ट ऑफ द मंथ. कुठे आहे, कॅलेंडर लुकअप मध्ये. राईट. त्यात स्टार्ट ऑफ द मंथला एक्स्ट्रॅक्ट. वेट, तो आत्ताच गेला. दिसतोय काय ते, थांबा त्यात झूम आउट करतो. ओके. दिसतंय एक ट्रेंड दिसतोय सगळ्यांना. काय ते ट्रेंड झालंय समथिंग, काय ते समथिंग जानेवारी महिन्यामध्ये किती रेव्हेन्यू होता माझा, 5,85,000. ओके. देन पुढच्या महिन्यात जातो फेब्रुवारीमध्ये, किती, 5,32,000. एक ट्रेंड फॉलो होते ना, एक लाईन फॉलो होती ना. ओके. हे खूप म्हणजे 22 पर्यंत डेटा असेल माझ्याकडे. राईट. हे खूप कॉम्प्लिकेटेड होतं. ओके. सो त्यासाठी खाली एक ऑप्शन आहे झूम स्लायडर म्हणून. ओके. जो झूम स्लायडर दिसतोय त्या जस्ट ऑन करतो म्हणून. ओके. तो एक्स एक्सिस वर पण लागला आणि वाय एक्सिस वर पण लागलाय. ओके. एक्स एक्सिसचा क्लोज करतो. ओके. सॉरी, वाय एक्सिसचा क्लोज करतो. ओके. तर तुम्ही जसं स्लायडर मूव्ह कराल तसं तुमचा तो ट्रेंड मूव्ह होईल. होतोय का, त्या काय म्हणतो आपण झूम स्लायडर थ्रू ते तुम्ही कसं करू शकता. ओके. कळालं झूम स्लायडरचा यूज. देन इथं शेडेड एरिया म्हणून आहे. ओके. मी त्यात जस्ट ऑन करतो. काय करतंय ते, फक्त ते एरियाला काय करतंय, जस्ट खाली व्हॅल्यू असेल त्याला काय करते, फिल आउट. म्हणजे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तेवढा माझा रेव्हेन्यू असेल. ओके. आणि ते फोरकास्ट म्हणून ऑप्शन आहे. ओके. फोरकास्टिंग म्हणजे काय, प्रेडिक्ट द फ्युचर. राईट. प्रेडिक्ट करा काय असेल फ्युचर, त्याला फोरकास्ट म्हणतो. त्याला ऑन करतो मी जस्ट. ओके. इथं काहीतरी फ्युचर दिसतंय का, म्हणजे काय म्हणतात, जर तुमची व्हॅल्यू गेली तर हाय कुठपर्यंत जाऊ शकते, समथिंग इथपर्यंत जाऊ शकते. जर तुमचा ट्रेंड असाच फॉलो होत राहिला आणि लो झाले तर कुठपर्यंत जाऊ शकते, समथिंग इथपर्यंत जाऊ शकते, या लिमिट्स पर्यंत. ओके. हे पॉवर बी सगळं ऑटोमॅटिकली करतंय त्याच्या इनबिल्ड नुसार. हा सगळं मशीन लर्निंगचा पार्ट आहे. ओके. सो आपण एखादा फोरकास्ट पण प्रेडिक्ट करू शकतो की बाबा माझा टोटल रेव्हेन्यू या महिन्यात, कोणता महिना होता, डिसेंबर कोणता, जून असेल, जून महिन्यामध्ये एवढं होतं 18 लाख समथिंग काहीतरी. जर असंच फ्लो होत राहिला माझा बिझनेस
तर तो कुठे जाऊ शकतो, समथिंग 28 लाख पर्यंत. अप्पर बाउंड किती, सॉरी 41 लाख. ओके, अँड देन लोअर बाउंड म्हणजे किती होऊ शकतो, समथिंग काहीतरी 14 लाख वगैरे. ओके, काल फोरकास्टचा यूज. ओके, ह्याच्यावर मी ट्रेंड लाईनला ऑन करेल ना, इथं ट्रेंड लाईन म्हणून एक ऑप्शन आहे, तसं ट्रेंड दिसतोय का ट्रेंड तुम्हाला? ट्रेंड कसं चाललंय सगळा वरती वरती, म्हणजे काय होतं तुमचं प्रॉफिट, म्हणजे रेव्हेन्यू काय होतं ते इन्क्रीजच होत चाललंय, बरोबर ना? ओके, ट्रेंड लाईनचा यूज का आला ऑनलाईन, कळत आहे, समजतंय, डोक्यात शिरतंय? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. शिकतोय सर. गुड. कोण होतं रे? ओके, देन जेव्हा मी फोरकास्टवर क्लिक करतोय तेव्हा खाली ऑप्शन्स ओपन होतात. ओके, इथं कॉन्फिडन्स इंटरवल म्हणून केलंय. ओके, कोणताच डेटा 100% ॲक्युरेट नसतो, कोणताच, त्यामध्ये एरर्स असतात. ओके, सो इथं तुम्हाला काय विचारतं, कॉन्फिडन्स इंटरवल विचारतं, म्हणजे तुमच्या डेटावर तुम्ही किती कॉन्फिडन्स सांगू शकता. सो मग मी काय करतो, ऑलवेज 95% डेटा हा ॲक्युरेट असतो. त्यासाठी मी काय केलं, 95ला सिलेक्ट केलं. तुम्ही तर लॉट्स ऑफ ऑप्शन 99, 95, 90, 85, 80 तुमच्या अकॉर्डिंग, तुमच्या डेटाच्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता ते फोरकास्टमध्ये. ओके, सो आता किती माझा 95 मी ठेवतो, एक स्टँडर्ड 95% काय असणार आहे माझं, ॲक्युरेट असणार. ओके, अँड जस्ट अप्लाय. ओके, चेंजेस काही नाही होणार बिकॉज आधीपासून 95%. ओके, इथे डेटा लेबल्स म्हणून ऑप्शन आहे. डेटा लेबल्स म्हणजे काय, हे जे असतात ना तुमचे डॉट डॉट डॉट, इथे एक लेबल्स येतात ऑटोमॅटिकली, त्याला मी ऑन करतो. जस्ट आले का व्हॅल्यूज, ऑटोमॅटिकली व्हॅल्यूज आल्या. समथिंग जानेवारीमध्ये 0.6 मिलियन म्हणजे 5,85,000 पुढे असे डेटा लेबल्स काय होतात, ऑन होतात. ओके, आता ही लाईन आहे, तुम्हाला काय दाखवायची, सॉलिडमध्ये दाखवायची, तुमच्यावर आहे, डॅशमध्ये दाखवायची का डॉटेडमध्ये दाखवायची. इथं लाईन म्हणून एक ऑप्शन आहे, त्या लाईनवर जर मी क्लिक केलं, त्याच्यावर डॅशवर क्लिक करतोय तर लाईन ऑटोमॅटिकली डॅशमध्ये दिसते. ओके, डॉटेडवर क्लिक करतोय, डॉटेडमध्ये दिसते. ओके, देन कस्टम तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता काय. ओके, स्वतः करतो, जस्ट वरचं कॉपी करतो. ते विचित्र दिसतंय ना, त्याला जस्ट एडिट करू आपण. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस चेंज करावं लागेल ना मला, राईट? ठीक आहे, हे काय तुमच्या व्हॅल्यूज असं दिसतं डॅशबोर्ड सगळ्यांचा, एव्हरीवन ऑनलाईन. असं काय एवढ्या व्हॅल्यू झाल्या कॅल्क्युलेट करून, काय काय कॅल्क्युलेट केलं आपण, टोटल रेव्हेन्यू, देन हे काय होतं, टोटल प्रॉफिट, टोटल ऑर्डर्स अँड रिटर्न रेट पर्सेंटेज. ऑनलाईन कळत आहे, डोक्यावरून जात आहे, सोपं आहे ना. आता फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करायचं तुम्हाला, बाकी काहीच नाही. त्यामुळे थोडं बोर होईल, बट समजून घ्यायला ऑप्शन नाही. कळतंय सर. ओके, गुड. सो जस्ट मी काय होतं, एक टेक्स्ट बॉक्स आणतो लेफ्टला, म्हणजे त्यामध्ये मी सगळे माझे फिल्टर देऊ शकतो. ओके, काय करणार, एक टेक्स्ट बॉक्सपेक्षा एक शेप घेतो. ओके, शेप कुठं होतं, फॉर्मॅट पेंटर्समध्ये होतं ना, कुठे होतं शेप, इन्सर्ट्समध्ये होतं. एक शेप घेतो. आता जे काय फिल्टर लावणार मी सगळे कुठे सिलेक्ट करणार आहे, इथे लेफ्टला. आत्ता नाही लावणार आहे मी, सांगेल मी, त्याला चेंज करतो त्याचे कलर्स वगैरे.
कसले शांत झालेत. चेंज का नव्हतं केलं. बाय. एवढं डॅशबोर्ड क्रिएट झालं. ही काय एक्झिक्युटिव्ह समरी नावाचे पेज आहे. अजून खूप राहिले ह्याच्यात. बट आज मला काय सांगायचं तुम्हाला, एफ रूल सांगायचा होता, झी रूल सांगायचा होता, आणि अजून काय काय तुम्हाला सांगितलं असेल ते, आणि प्रत्येक डॅशबोर्ड कसं स्टार्ट होतो एवढं मला तुम्हाला सांगायचं. आणि एवढे काय झालेत आपले व्हिज्युअल्स क्रिएट झालेले. ओके, कोणाला काय डाऊट्स ह्याच्यामध्ये? सोपं आहे ना, ड्रॅग अँड ड्रॉप आहे जस्ट. कॅल्क्युलेशनचा पार्ट नाहीच आहे ह्याच्यामध्ये काय, फक्त तुमचं डोकं लागलं पाहिजे कुठं काय दाखवायचं. ओके, ऑनलाईन एनी डाऊट? नो सर. No, sir. अरे नो असेल तर चांगलंच आहे. शिरलंय सर डोकं. शिरलंय. कोण आहे रे? कोण आहे मला बघू जरा. कोण होतं? हॅलो, कोण होतं? हॅलो. सर रितेश. रितेश होतं. बघ रितेश, तुझं नाव सांगते. डॅक्स सगळ्यांना मेन काय होता, आपला फक्त डॅक्स पर्यंतचा पार्ट होता मेन. देन पुढे फक्त व्हिज्युअलायझेशन आहे. कोणत्या मीन्स काय आहे, कोणतं कार्ड कधी यूज करावं हे इम्पॉर्टंट आहे फक्त. ओके, उद्या एक मी PDF घेऊन येईल किंवा एक प्रेझेंटेशन घेऊन येईल, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक डिटेल्स देईल कोणतं कार्ड कधी यूज करायचं किंवा कोणतं व्हिज्युअलायझेशन कधी यूज करायचं. ओके, आज कोण कोण जॉईन झाले? 24 जण जॉईन दिसतात आहेत आज. हॅलो, हॅलो येस प्रज्वल. सर, ते डाटा मॉडेलिंगचं PDF शेअर नाही करा ते की अनेकदा. नाही सेंड केली मी अजून. केली ना आय थिंक. केलंय, माझं मोबाईलला रिसेट मार. ठीक आहे. आज कोण कोण जॉईन झाले नवीन? 24 जण दिसतात तुम्हाला दररोज. अजय आज पहिल्यांदा जॉईन झालाय का? अजय तोमर. सर मी रोज असतो. हो का? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आजच्या गोष्टी कळाल्या सगळ्यांना. ओके, तुम्ही डॅक्स पर्यंत या, सगळे फास्ट फास्ट कॅल्क्युलेशन करा. का डेटा मॉडेलिंगला काढले आहेत सगळे? अजून ऑनलाईन कुठपर्यंत आलं?